शिक्षा दिली आम्ही तिला. अजिबात कुणी मधी बोलायचं नाही. अगं पर ताई, अगं तिला खाऊन तर घेऊ देत की ग. खाऊ दे की मग, आम्ही कुठं नाही म्हणतोय. पण गाढव आहे ती, गाढवासारखं खाऊ दे. ठेव तिकडं ताट तिच्या समोर. अगं ताई, अगं ती असं कसं खाईल ग? म्हणजे गाढवासारखं, गाढवासारखं म्हणजे? नुसतं तोंडाने खायचं. ताई अगं असं कसं खाईल ती? खाण्यापुरतं तरी माफ कर की तिला. मग परत ती गाढव बनल की. आ वैगचनचे बनशील ना? हा वय ना मम्मी. जमणार नाही. आ असं म्हणायलीस? ठीक आहे मग, शिक्षा संपल्यावर खा तू चंचे. हा ए मम्मी, अगं शिक्षा संपे पतर भुकेनं मरल ग गाढव. तू ताटली ठेव तिथं. हा मी खाते अशीच. शाबास. ताई अगं कोण जबाबदार आहे याला? काय विचारतोय? मला काय विचारताय? मला नाही माहिती. इनफॅक्ट मी सुद्धा हाच विचार करतोय की आपण सगळ्यांनी मिळून तपास केला पाहिजे की ही आग लागली कशामुळे. कशामुळे नाही, कुणी लावली हा प्रश्न आहे माझा. म्हणजे आग कशाला लावेल कोणी? तेच विचारालोय मी तुला. पण हे सगळं मला का विचारताय? तुला विचारतोय कारण तुझ्यावर संशय आहे. काय? कोणाचा? हे बघ, तू जर स्वतःहून कबूल झालास तर फायद्यात राहशील. दादा मी काही केलंच नाही तर मी कबूल काय करू? आणि ही जबरदस्ती का केली जाते माझ्यावर? मला माहिती आहे तू काय असं सहजासहजी कबूल करणार नाहीस. त्या पोरासने हाक बोलू. विठ्ठल, भास्कर, हे बघी, हे बघ यांचे हात बघी. त्यांच्याकडे बघून तर काहीतरी जीवाला तुझ्या लाज वाटून दे. जनाची नाही तर मनाची तर बाळगा, माणुसकीची काय तर चाड बाळगा. मला कळत नाहीये माझ्यावर जबरदस्ती का केली जातीये आणि काय कबूल करून घ्यायचंय माझ्याकडून? मी आग लावली? नाही निखिल, तू आग नाही लावलेस, पण आग लागण्यासाठी जे गरजेचं आहे ना ते तू केलंस. तू परत मध्ये बोलतोयस आणि तू माझ्यावर जेवढे आरोप करतोय ना, काय पुरावे आहेत तुझ्याकडे? आहेत? अरे पुरावा सुद्धा नाही ठेवलायस तू. सीसीटीव्ही फुटेज पण उडवलंयस. वाह, म्हणजे आग सुद्धा मीच लावली, हा? सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मीच उडवलं? वाह, हेच म्हणायचं ना तुला? अरे काय बोलतोयस? आणि दादा तुम्ही सुद्धा काय ऐकताय? कुणी भरलेत तुमचे कान? हे झालं बाळा, झालं. एक संधी देऊन झाली तुला. परत म्हणू नको तुला कबूल करायची संधी दिली नाही. त्या पोरासने ए माया इकडे ये जरा. काय बघितलं तुम्ही? बोला जरा. सरकार, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय त्यांनी वायरीत काहीतरी छेडछाड केले. तुला माहितीये का मी कोण येते? हा, माझ्यावर आरोप करणार तू? लायकी आहे का तुझी? दीड दमडीचा कामगार आहेस तू. तुला अधिकार दिला नाही कुणी त्याच्या अंगावर हात उचलायचा. माझ्या भावासारखा आहे तो. काका, आपण घरचे आहोत ना? मी घरचा आहे. तुम्ही याचं काय ऐकताय? अरे मग घरचा आहेस तर घरच्यासारखा वाग. दादा मी घरच्यांसारखाच वागतोय म्हणून तुम्हाला सांगतोय की हे सगळं खोटं आहे. मी काहीच केलेलं नाहीये. ही सगळी लोक माझ्या विरुद्ध कारस्थान रचतायत. यांना मुळात मी आवडतच नाही.
कारण मी तुमच्या जवळच आहे ना दादा, म्हणून मला पाण्यात पाहतात. आणि हा ओंकार स्वतः काहीच काम करत नाही, मी काम केलं तर मला बोलायला रिकामा. ए निखिल, इथं काम कोण करतं आणि कोण नाही हे सगळ्यांना माहिती आहे, कळलं का? ए तू मध्ये बोलू नकोस. ए त्याच्यावर आवाज चढवू नको बाळा. तू घरचा आहेस म्हणताना आतापर्यंत बोलतो तुझ्या संग, नाहीतर जेलमध्ये असतस. दादा मला कळत नाहीये, मी तुम्हाला कसं सांगू, मी खरंच काही केलेलं नाहीये. ते जाऊ दे रे, तू कबूल करणार आहे. ओ ओंक्या, व्हिडिओ दे रे त्यो. वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब, काय झालं? वहिनी साहेब, आमचं चुकलं. आम्ही हात जोडून माफी मागतो. आम्हाला कळत असून की आम्ही असं का केलं तुलाच ठाऊक. अहो ठीक आहे, असू देत. चुका होतात माणसाकडून, तुम्ही सारखी सारखी माफी कशाला मागताय? आणि मी अगदीच समजू शकते, तुमच्यावर एवढा आभाळ कोसळलं होतं, तुम्ही सैरभैर झाला होता. तुम्ही नका मनाला लावून. नाही नाही, असं कसं? लय मोठी चूक झाली बघा आमच्याकडनं. आंधळेपणानं केल्यासारखं केलंय बघा आम्ही. चुकलं आमचं, खरंच माफ करा वहिनी साहेब. अहो होतात अशा चुका, आपण माणूसच आहोत ना, आपण काही देव नाही. आपल्याला अधिकारच असतो चुका करण्याचा. आणि आता चूक झाली आपल्याला कळलंय ना, मग ती उगाळत नाही बसायची, उलट ती सुधारून पुढे जायचं. आणि आता सगळे घरी आलेत ना परत, त्यांच्या बरोबर राहा, आनंद साजरा करा. तो विषय संपलाय आता. नाही नाही, तुमच्यासाठी संपला असेल विषय, पण आमच्यासाठी नाही संपला. उलट विषय वाढलाय. काय काय घरच्या माणसा? काय आहे? दादा मी काहीच केलेलं नाहीये. हा मी नाहीये. ए निखिल, आता जास्त नाटक करू नकोस हा. खरं काय ते सांग. व्हिडिओ मध्ये तूच आहेस. दातखिळी बसली काय आता? बोल की, कोण आहे ते इडियोत? इडियोत कोण आहे? दादा मी खरंच काही केलेलं नाहीये. या व्हिडिओमध्ये मी नाहीच आहे. या लोकांनी माझ्याविरुद्ध कारस्थान रचलंय. माझ्यासारखा दुसराच कोणीतरी शोधून आणून त्याच्याकडून करून हा व्हिडिओ काढलेला आहे. दादा ही लोक तुमच्या डोळ्यात धूळ फेकतायत. नालायक आहेत ही लोक दादा, नालायक. ही लोक आपल्या कंपनीची वाट लावतील दादा, वाट लावतील. दादा तुम्ही मला मारलं. मी घरचा माणूस आहे. घरचाच म्हणताना आतापर्यंत समजून घेतलं. डोसकार मिरा वाटसेल का माझ्या? दादा तुम्ही माझ्यावर संशय घेऊन या लोकांवर विश्वास कसा काय ठेवू शकता? आता एक शब्द तोंडातनं काढायचा नाही. बोकाट्यानं सगळं कबूल करायचं. आता उघडा पडलायस, तू लक्षात घे. उगाच कुठल्या तरी चिंता गोळा करून अंग झाकायचा प्रयत्न करू नकोस. नातीपिती सगळी विसरून जाईन मी आता, लक्षात घे. हा पोलीस स्टेशन मध्ये दिलं ना, सगळं मग लक्षात येईल तुझ्या. तू माझ्या कारखान्याचं नुकसान केलेलं आहेस, या पोरांचं नुकसान केलेलं आहेस. हाफ मर्डरची केस टाकतो का नाही बघ तू. त्या पवार साहेबांचा नंबर दे. नंबर दे. दादा दादा मी खरंच काय केलेलं नाही दादा. मी खोटं बोलत नाहीये. ह्या लोकांनी त्या व्हिडिओमध्ये काहीतरी केलेलं आहे. मी खरंच काय केलेलं नाही दादा. काहीतरी लाज बाळगा की. दाखलं सरकार एवढं सांगते ती, मुकाट्यानं कबूल करा. अहो एवढं संयमाने घ्यायलेत ते. नशीब समजा तुमचं. त्यांच्या चांगुलपणाचा किती फायदा घेता हो तुम्ही? ए तुम्ही मध्ये बोलायची काही गरज नाहीये. तुमची लायकी नाही मध्ये बोलायची. लायकी तुझी नाही. काय लायकी आहे मग? माझी माणसं आहेत ते लक्षात ठेव. त्यासनी काय बोलायचं नाही. तिथं तोंड काळ करणार तर माझ्या हातनं इथं काय तर होईल बरं काय. चल फुटीत ना तोंड काळ कर. चल. दादा तुम्ही मला असं कसं काय हकलून देऊ शकता? नाही नाही, असं नाही आकलून देणार तुला. ओंक्या तो कागद काढ रे. राजीनाम्यावर सही कर आणि मग जा बाबा. असा जाऊ नकोस. चल. काय राजीनामा?
कंपनीची बदनामी होऊ नये म्हणताना फक्त राजीनाम्यावर भागवायला लागलोय. दादा पण आपलं नातं नात्याचा पावशेर तू मला सांगू नकोस. सगळी स्वतःच्या हाताने माती करून घेतलेली आहेस तू. कामगारांचा जीव जाऊ धोक्यात टाकलास का नाही तेव्हाच नाती भीती सगळी संपलेली आहेत. स्वतःच्या हाताने राजीनाम्यावर सही करायची आणि फुटायचं येत ना. चला. नाही दादा, मी राजीनामा नाही लिहिणार. नाही नकोच लिहूस तू. तू लिहूस तर तुझं तोंड कोण बघत बसणार. तू फक्त सही कर. ते काय लिहायचं ते आमचा आम्ही लिहितो. सही करून फुटीत ना. चल. म्हणजे असं का म्हणताय तुम्ही विषय वाढलाय असं? अहो आमचे नवरे आमच्याशी बोलणं बी झालेत, आमच्याकडे बघणं बी झालेत. का? अहो अधिपती सरकारांसारख्या देव माणसावर संशय घेतला आम्ही. त्यांना नको नको ते बोललो. त्यांच्या तोंडाला काळं फासा निघालो होतो आम्ही. त्यांनी आमच्यासाठी जे जे केलं ते समजा विसरून गेलो. रागाच्या भरात म्हणा, टेन्शन मध्ये म्हणा, समजा विसरून गेलो. नको नको ते बोललो. अहो ठीक आहे, आम्ही समजावू का त्यांना? आम्ही बोलू का त्यांच्याशी? अहो समजवण्याच्या पलीकडे गेले समज. आमच्या हातचं खाणं बी झालेत, पाणी बी पिणं झालेत आमच्या हातचं. ते सोडाच, बघणं बी झालेत माझ्याकडे, बोलणं बी झाले. लई चिडल्यात बघा. एवढ्या सच्च्या माणसावर आम्ही आळ घेतला. त्यांनी एवढं केलं आमच्यासाठी, आम्ही सगळं विसरून गेलो. कसं वागलो त्यांच्याशी, काय करावं आम्हाला काय कळना. त्याला तीच कारणीभूत आहे. त्या टवळीनंच आपल्याला भडकावलं होतं. कुणी कुणी भडकावलं? तिचं नाव नाही माहिती, पण तुमच्यावनी चांगचाटीची आहे बघा. बोलायला फटकाळ आहे बघा. तिनं नाव नाही सांगितलं तुम्हाला तिचं? नाही ना. एक मिनिट. हे बघा, ही होती का? हा हीच होती, हीच होती, हीच होती. हो. आणि नुसत्या राजीनाम्यावर भागणार नाही आता. माफीनामा लिहून द्यायचा आणि परवानगी पत्रावर सही करायची. कसली परवानगी? तुझ्या फंडातले सगळे पैसे या पोरांना वाटून टाकणार आहे मी. त्याच्यावर सही करायची. दादा पण हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत. कष्टापेटाचं कौतुक तुम्हाला सांगू नकोस. शांतपणे सांगायला लागलो तोपर्यंत ऐकून घे. डोसकं फिरलं ना माझं, 2 पायावर धड चालत जाणार नाहीस घराकडे. दादा मला भुवनेश्वरी मॅडम बरोबर. आई साहेबांचं नाव घेतलं जीवच छाटून टाकतो बघ. डोसक्याची शिर उठू नको माझ्या. सही करून फोड. दादा तुम्ही हे बरोबर नाही करत आहात. ए काय बरोबर काय चूक तू मला शिकवायचं नाही. सही केलीस ना? कुठायचं तर फोड. हिनंच आम्हाला भडकवलंय. आणि हिच्यासोबत एक टवळा बी होता. तो बी काड्या घालत होता बघा. तो कोण होता? त्याचं बी नाव नाही माहिती बघा. पण तुम्हाला खात्री आहे की हीच होती? 100% खात्री आहे? हो. हीच होती. हिनंच आम्हाला भडकवलं. मग तुम्ही हे प्लीज भुवनेश्वरी मॅडम समोर सांगाल का? अहो तुम्ही कोर्टासमोर सांगा, पोलिसांसमोर सांगा, कुणासमोर बी सांगा. सगळ्यांसमोर साक्ष देऊ आम्ही. फक्त आमचे नवरे आमच्याशी बोलले पाहिजेत बघा. त्यांनी माफ केलं पाहिजे आम्हाला. आणि त्याच्यासाठी आम्ही काय बी करायला तयार आहोत. अहो तुम्ही प्लीज हात नका जोडू. ठीक आहे, आपण बोलू त्यांच्याशी, आपण समजावू त्यांना, घेतील त्या समजून. हा फक्त आता तुम्ही जे सांगताय त्यावर ठाम राहा. अहो खोटं काय सांगणार आहे? जे झाले तेच सांगायला आम्ही. काय झालंय काय? हा जरा शांतवानी बोला की. काय आभाळ कोसळलं की काय तुमच्यावर? सकाळ सकाळ कशा पाय फोन केलता? हो मॅडम, आभाळच कोसळलंय. निखिल बद्दल बोलायचंय तुमच्याशी. हा आम्हाला पण बोलायचंच आहे त्याच्याबद्दल. पण काय तुम्ही तुमच्या परीने समजावा त्यांना. आम्ही आमच्या भाषेत समजवलं तर लय भारी पडल. मॅडम अहो, सगळे निखिलवर संशय घ्यायला लागलेत की त्यांनी आग लावली म्हणून. आणि आता निखिलने जे काही केलं ते तुमच्या सांगण्यावरूनच केलं ना. हळू हळू काय अख्ख्या घराला ओरडून सांगणारच का काय? मॅडम प्लीज तुम्ही तरी समजून घ्या ना. हे बघा, तुम्ही निखिलला फॅक्टरीत नोकरी दिली म्हणून आधीच सगळे जळतात त्याच्यावर. आणि आता जर तुम्ही आधार काढून घेतला तर कसं व्हायचं?
आणि आता जेव्हा हे अधिपती जिजूंना सगळं कळेल तेव्हा ते काय सोडणार आहेत का त्याला? नोकरीमधून काढूनच टाकतील ना. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. झालं तुझं बोलून? आता जरा आम्ही बोलू काय? मॅडम प्लीज प्लीज तुम्ही वाचवा त्याला. हे बघा आम्ही घर घ्यायचा विचार करतोय, संसार सुरू करायचा विचार करतोय, आणि तुम्ही जर वाचवलं नाही तर काहीच होणार नाही. मॅडम मॅडम आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा ना. कधी संसार सुरू करायचा? हिराबाई जरा शांत व्हा. आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. या सगळ्या गोष्टी का नाही फोनवर बोलायच्या नसत्यात, प्रत्यक्ष भेटून बोलूया. या भेटायला बोलू आपण काय ते. डिलिव्हरी झाली आहे, ट्रक पाठवून दिले. नाही आणि ते इन्शुरन्स वाले जे देशमुख आहेत हा. त्यांनी फोन करा, बोलून घे त्यांना. काय ते एकदा विजिट करून जाऊन दे. अरे भास्कर, येडायस का काय? तू कशाला आलास कामावर मला सांग. तू बी आलास? लगेच कामाला सुरुवात करायची गरज नाही मर्दाजांनो. जावा घरला, आराम करा जावा. अहो बरं होत आलंय. आता घरी जाऊन तरी काय करा? काय करणार म्हणजे आराम करायचा, औषध गोळ्या घ्यायच्या. आता दवाखान्यात उठून आलायसा मर्दाजांनो, तुम्हाला काय कळतंय का नाही? जावा घरला. तुम्ही कसं काय आज इकडे? शाळेला सुट्टी लागली ना तर म्हटलं चक्कर मारावी, तुमच्या शाळेत यावं. इकडे बघितलं काय? ही जोडगोळी कामाला आली आज येडी. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार वहिनी साहेब. ओमकार भाऊजी, गोडाऊनची साफसफाई केली का? कुठपर्यंत आलं काम? झाली, सगळी झाली. अहो नमस्कार म्हणाल तुम्हाला. हा बघितलं मी. मग नमस्काराला चमत्कार तरी करा. ओमकार भाऊजी, शिवानी त्यांची तब्येत कशी आहे? बऱ्या आहेत ना त्या? हो बरी आहे. अहो वहिनी साहेब, काय चिडलात का आमच्यावर? आमचं काही चुकलंय का? नाही, आमचं काय चुकलं असेल तर माफ करा. हा. बरे आमच्या संकट बोलणं बी झालाय, आमच्याकडे बघणं बी झालाय. हा असं करून चालतोय? आमच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करायला हवे तुम्ही मास्तरीन बाई. मुद्दाम करायला काय? ओमकार भाऊजी, शिवानी ताईंना सांगा मला आता सुट्टी लागली म्हणा, कधी या भेटायला घरी. हो अहो असं काय? नमस्कार तर करा, मुद्दाम करते काय? का? आता कसं वाटलं तुम्हाला? आपली तर एवढी ओळख सुद्धा नाही, अगदी परवाच भेटलोय आपण. पण तरी सुद्धा मी तुमच्याकडे बघत नाहीये, तुमच्याशी बोलत नाहीये, या गोष्टीचा त्रास झाला ना तुम्हाला? दादा, तुमच्या बायका तुमच्या बरोबर लग्न झाल्यापासून आहेत. तुमचं घर सांभाळतात, त्या संसार सांभाळतात. जे काही करतात ते सगळं फक्त तुमच्यासाठी करतात. आणि असं असून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे बघतही नाही, बोलतही नाही आहात. कसं वाटत असेल त्यांना? विचार करा. अरे काय ऐकलं मी? काही आहे भास्कर? नाही तसं नाही. म्हणजे ते पण तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, माझी बायको भेटली होती का तुम्हाला? मला त्या भेटल्या किंवा नाही भेटल्या हा मुद्दाच नाहीये. तुम्ही असं करताय की नाही? खरं खरं सांगा त्यांना. खराय का ये? अरे इट्टल, खराय का ये? अहो अधिपती, त्यांच्या बायका आपल्या घरी आल्या, गोंधळ घातला, तुमच्या तोंडाला काळं फासायचा प्रयत्न केला. त्या दिवसापासून हे त्यांच्याशी बोलत नाहीयेत, बघत सुद्धा नाहीयेत त्यांच्याकडे. वाळीत टाकल्यासारखं केलंय अगदी त्यांना. काय ऐकतोय मी? काय म्हणतात? तुमच्या बायका आहेत म्हणताना तुम्ही ऐसा त्या खपत्यात? कुणासाठी खपत्यात? 24 तास घर सांभाळायची साधी गोष्ट नाही. त्या आहेत म्हणताना तुम्ही आहे. प्रेमापोटी करतात रे त्या, काळजीपोटी करतात त्या. असं का करताय तुम्ही येड्यावानी? हे बघ, नवऱ्यावर संकट आल्यावर बायका बिथरत्यातच, कारण त्यांचं प्रेम असते तुमच्यावर. तुमच्या बायकांनी जो काय मला दोष लावला, कशासाठी लावला असेल? तुमच्यावरच्या प्रेमापोटी लावला. मी त्यासनी समजून गेलो. तुम्हाला काही धाड भरल्यावर रे? एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आयुष्यात गणी 2 बायकांनी कवा दुखवायचं नाही. एक म्हणजे आपली आई, जिने आपल्याला जन्म दिलेला असतोय, तिचा उपकार आपण कवा फेडू शकत नाही. आणि दुसरी म्हणजे बायको, कारण आपण हे जग सोडून जाईस तर ती आपल्या पाठीची असत्या. लक्षात ठेवा. या 2 बायकांचं कवा वाईट करायचं नाही, कवा वाकड्या जायचं नाही. बघा, लई शाप लागत्यात. कळलं काय? अहो सरकार, चुकलं आमचं.
माफ करा आम्हाला. चुकलं मला चुकलं म्हणू नको विठ्ठल. ज्यांची तुम्ही चूक केल्या त्यासनी जाऊन सॉरी म्हणा जावा. एक काम करा, आता पहिले इथनं टम्मदिशी निघायचं. जाताना भवानी मंडपातनं गजरी घेऊन जायचं बायकोसाठी. बायकोच्या हातात गजरा ठेवायचा, म्हणायचं स्वारी. आणि जे काही तुम्ही केलं त्याच्याबद्दल थँक्यू आणि वेलकम बी म्हणून टाका. कळलं काय? निघा पहिलं. चला चला. येतो सरकार. येतो वहिनी साहेब, काय चुकलं तर माफ करा. जावा आता. मिस्टर जे काही केले ते शाण्यात टाळकी जणू. पंक्या तुम्ही जा. सकाळ दरम्यान राहावालाच मारता इथं. जा जा. शिवानी वहिनीसनी तुम्ही गजरा बिजरा घेऊन जा एखादा. जातो जातो, बँकेतच जावं लागेल गजरा घेऊन. बँकेत घेऊन जायचं, त्याला काय लाजायचं, त्याला काय होते. जा तू. जातो की. असं काय बघायलाय? तुम्हाला कळतंय हे सगळं असं गजरा वगैरे आणायचं? ते होय. आहे तेवढी सुचल ते बोललो. पण खरंच खूप छान समजावलं त्यांना. हा म्हणजे काय आता जे आहे ते बोललो. जरा